नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण अभ्यासलं, त्याचं नाव होतं पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं, त्याचं नाव होतं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्यानंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं आपण ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. त्यानंतर चौथं प्रकरण अभ्यासलं रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. आणि पाचवं डेथ ऑफ पार्टनर हे नंतर बघणार आहोत. त्याच्याच पुढचं आता आपण सहावं प्रकरण अभ्यासत आहोत, त्याचं नाव आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करणे म्हणजे या ठिकाणी क्लोज करणे, कम्प्लिटली ब्रेकडाऊन करणे बिझनेस. त्यामध्ये बिझनेस क्लोज करून ॲसेट विकायच्या आणि लॅबिलिटी पेड करायच्या. त्याच्यासाठी आपण पहिलं अकाउंट तयार केलं रियलायझेशन अकाउंट, दुसरं अकाउंट तयार केलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं अकाउंट तयार केलं आहे तुम्ही बँक अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट. बँक बॅलन्स दिला तर बँक अकाउंट. तर हे 3 अकाउंट सुरुवातीला आपण तयार केलेले आहेत. आणि आता हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम मी वाचतो, लक्ष द्या तुम्ही. अगोदर प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेलं आहे. ते बॅलन्स शीट पूर्णपणे तुम्ही सुरुवातीला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, नंतरच ॲडजस्टमेंट तुम्ही सॉल्व करायचे आहेत, सोडवायच्या आहेत. बघा, सुरुवातीला आपण रियलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट तयार करून घेतलेलं आहे. तयार करून घ्या आणि मग हे लेजर अकाउंट तयार केल्यानंतर प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते लक्ष द्या व्यवस्थित. सुरुवातीला प्रॉब्लेम मी वाचतोय. बघा, द बॅलन्स शीट ऑफ सुरेश अँड महेश who share profit and loss ratio equally was as follows. खालीलप्रमाणे प्रॉफिट लॉस इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सुरेश आणि महेश पार्टनर आहे. बघा, सुरुवातीला जर आपण बघितलं तर बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला तुम्हाला दिलेलं आहे कॅपिटल सुरेश आणि महेशचं. सुरेशचं 6,000, महेशचं 5,000. हे कॅपिटल या ठिकाणी पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉडडाऊन करायचं आहे. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. सुरेशचं 6,000, महेशचं 5,000. कॅपिटल ब्रॉडडाऊन करा सुरुवातीला. त्यानंतर पुढं आहे जनरल रिझर्व. हा 2,000 जनरल रिझर्व पार्टनरच्या क्रेडिटला सुरेश आणि महेशला समान वाटा 1,000 रुपये जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करा. त्यांच्या रेशोत समान रेशो आहे म्हणून. बघा, या ठिकाणी आपण बघितलं तर लगेच उत्तर पण बघणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पार्टनर्स कॅपिटलचं क्रेडिट. बघा, पार्टनर कॅपिटल अकाउंट तुम्ही ओपन केलं. क्रेडिट साईडला सुरेश महेश. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. सुरेश 6,000, महेश 5,000. बॅलन्स पहिल्यांदा ब्रॉडडाऊन करून घ्या. त्यानंतर बाय जनरल रिझर्व सुरेशला 1,000, महेशला 1,000. म्हणजे जनरल रिझर्व पण पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करून टाका. त्यानंतर म्हणजे बॅलन्स ब्रॉडडाऊन केला, जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केला. आता पुढं तिथंच या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला काय दिलं आहे ते बघू आपण आणि त्या पद्धतीने ते पोस्टिंग करू. पुढं थर्ड पार्टी लॅबिलिटी दिले आहेत. बिल्स पेबल 1,000, क्रेडिटर 3,000. हे बिल्स पेबल क्रेडिटर रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला या ठिकाणी ट्रान्सफर करायचं आहे. लॅबिलिटी क्रेडिटला घ्यायच्या आल्यात, लॅबिलिटी साईडला लिहायचं क्रेडिटला. बघा, रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर तुम्ही बघितलं तर 2 रियलायझेशन अकाउंट इथं मुद्दाम तयार केले आहेत. बघा, रियलायझेशनच्या क्रेडिट साईडला आपल्याला बाय सनरी लॅबिलिटी, त्यामध्ये क्रेडिटर 3,000, बिल्स पेबल 1,000. म्हणजे लॅबिलिटी या रियलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या आहेत. त्यानंतर पुढं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे महत्त्वाचं सुरेश लोन अकाउंट 2,000. हे लोन अकाउंट डायरेक्ट त्याचे पैसे देऊन टाकायचे बँकेच्या क्रेडिटला. बाय सुरेश लोन अकाउंट रीपेमेंट 2,000 रुपये सुरेशच्या लोनचे पेड करायचे. बघा, तुम्ही या ठिकाणी जर बँक अकाउंट बघितलं तर इथं बँकेच्या क्रेडिट साईडला बाय सुरेश लोन अकाउंट 2,000. म्हणजे सुरेशच्या लोनचं सुद्धा पेमेंट आपण करून टाकलेलं आहे. अशा प्रकारे
या ठिकाणी सुरेश लोन रीपेमेंट करून टाकायचं आहे. त्यानंतर आता बघा लक्षात घ्या, म्हणजे बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड आपण ट्रान्सफर केली. परत एकदा ऐका, कॅपिटल सुरेश महेशचं पार्टनरच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करा. जनरल रिझर्व पार्टनरला रेशोमध्ये वाटून टाका. त्यानंतर बिल्स पेबल क्रेडिटर रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करून टाका. आणि नंतर सुरेश लोन अकाउंट, हे सुरेश लोन बँकेच्या क्रेडिटला पेड करून टाका बाय सुरेश लोन रीपेमेंट. अशा प्रकारे लॅबिलिटी साईडची टोटल आहे आपली 19,000. म्हणजे लॅबिलिटी साईडचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता ॲसेट साईडचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. लक्ष द्या सर्वांनी व्यवस्थित. अगोदर ऐका, सर्व ॲसेट या रिलायझेशनच्या डेबिटला मूळ किमतीने पाठवायच्या, म्हणजे बुक व्हॅल्यूने पाठवून टाकायच्या. लक्षात घ्या, सगळ्या ॲसेट रिलायझेशनच्या डेबिटला मूळ किमतीने पाठवा. बघा एक ॲसेट वाचतोय मी. पेटेंट्स 1200 रुपये रिलायझेशनच्या डेबिटला लिहा. फर्निचर 6,000 रिलायझेशनच्या डेबिटला. गुडविल 2,000 रिलायझेशनच्या डेबिटला. डेटर्स आतली किंमत बघा 3,800, हे डेटर 3,800 रिलायझेशनच्या डेबिटला. आणि RDD 200 रुपये आहे, हे RDD रिलायझेशनच्या क्रेडिट साईडला. म्हणजे डेटरची बाहेरची किंमत विचारात घेऊ नका. डेटर बघा 3,800 रिलायझेशनच्या डेबिटला. RDD 200 रुपये बुडतील म्हणून बाजूला काढलेत, हे 200 रुपये रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रोव्हिजन म्हणून. त्यानंतर स्टॉक 5,000 आहे, हा स्टॉकसुद्धा रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पाठवा. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा स्टॉकपर्यंत, पेटेंट ते स्टॉक म्हणजे पेटेंटपासून स्टॉकपर्यंत सर्व असेट रिलायझेशनच्या डेबिटला मूळ किमतीने पाठवा. बघा या ठिकाणी जर तुम्ही रिलायझेशन अकाउंट बघितलं तर रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री असेट पेटेंट 1200, फर्निचर 6,000, गुडविल 2,000, डेटर्स 3,800 आतली किंमत घेतली आपण, आणि स्टॉक 5,000. अशी इनरला रक्कम लिहिली किंवा आउटरला लिहिली तरी बरोबर आहे. टोटल असेट येतात आउटर साईडला 18,000. म्हणजे सर्व असेट या रिलायझेशनच्या डेबिटला मूळ किमतीने लिहिणे. आणि आता डेटर आपण 3800 घेतलं आणि RDD बघा रिलायझेशनच्या क्रेडिटला RDD दिसत असेल तुम्हाला 200 रुपये आपण क्रेडिटला पाठवलं, तरतूद क्रेडिटला पाठवली. डेटरच्या आतली किंमत 3,800 घेतली. इथं 3,600चा विचार केलेला नाही. त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की डेटरची आतली किंमत 3800 रुपये डेबिटला घेतली रिलायझेशनच्या, आणि 200 रुपये रिलायझेशनच्या क्रेडिटला तरतूद म्हणून बाजूला काढले. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व असेट रिलायझेशनच्या डेबिटला आणि RDD क्रेडिटला पाठवलेलं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचं, बँकेचा बॅलन्स 1200 रुपये आहे. तो बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1200 रुपये. म्हणजे बँक अकाउंट आहे म्हणून बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिटला ब्रॉड डाऊन करा 1200 रुपये. आणि खाली असेटला टोटल आहे बघा 19,000. अशा प्रकारे असेटचे सर्व असेट आपण रिलायझेशनच्या डेबिटला पाठवल्या स्टॉकपर्यंत, आणि डेटरची आतली किंमत घेतली 3800 रुपये. RDD क्रेडिटला पाठवलं 3600 रुपये, विचारातच घेऊ नका. आणि बँकेचा बॅलन्स 1200 रुपये बँकेच्या डेबिटला बघा आपण पोस्टिंग केलेला दिसेल तुम्हाला. बँकेचा बॅलन्स बँकेच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 1200 रुपये. तर या पद्धतीने आपण बँकेचा सुद्धा बॅलन्स बँकेच्या डेबिटला पाठवलेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व बॅलन्स शीट हे व्यवस्थितरित्या ट्रान्सफर केलेलं आहे. लॅबिलिटी पाठवल्या, ॲसेटसुद्धा आपण रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. 19,000 बॅलन्स शीट टॅली दिलेलं आहे. आता पुढं या ठिकाणी ॲडजस्टमेंट नंतर सॉल्व करायच्या, त्या विचारात घ्यायच्यात. लक्षात घ्या. आता ॲडजस्टमेंट बघा या ठिकाणी व्यवस्थित. द फर्म वॉज डिझॉल्व, संस्था बंद केलेली आहे ऑन 31 मार्च 2019.
31 मार्च 19ला आपली संस्था फर्म बंद केलेली आहे. आता पुढं पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला त्यांनी दिलेली आहे, बघा लक्षात घ्या. द असेट रिअलाइज्ड ॲज अंडर. रिअलाइज करणे म्हणजे विकणे. असेट आपण खालीलप्रमाणे विकलेल्या आहेत. त्यामध्ये बघा, स्टॉक ॲट ₹4,000, स्टॉक विकला 4,000ला. फर्निचर 7,000 रुपयाला विकलेलं आहे. डेटर्स 3,000 रुपयाला विकलेलं आहे. आणि गुडविल पण 3,000 रुपयाला विकलेलं आहे. आता याचे इफेक्ट आहे का, असेट विकल्या की इफेक्ट आहे का. पहिला इफेक्ट, रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट कंसात असेट रिअलाइज, आणि बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन कंसात असेट रिअलाइज. म्हणजे असेट विकल्या की सुरुवातीला असेट रिलायझेशनच्या डेबिटला पाठवा, आणि विकल्यानंतर क्रेडिटला बाय बँक पैसे येणार आहेत. बाय बँक आणि बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन असेट रिअलाइज, आणि एकत्रित टोटल घ्या तिथं. बघा पहिला इफेक्ट, रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट फर्निचर 7,000, गुडविल 3,000, स्टॉक 4,000, डेटर 3,000, अशी टोटल 17,000 हे रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट 17,000. लक्षात घ्या, सगळ्या असेट विकल्या बाय बँक रिलायझेशनच्या क्रेडिटला, असेट रिअलाइज 17,000. आणि दुसरा इफेक्ट हा बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट 17,000 कंसात असेट रिअलाइज. बघा बँकेच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 17,000 असेट विकल्या की रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला आणि बँकेच्या डेबिट साईडला. तर या पद्धतीने पहिली ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेली आहे. आता दुसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. दुसरी ॲडजस्टमेंट, सुरेश टूक ओव्हर द पेटेंट्स ए व्हॅल्यू ऑफ ₹2,000. सुरेशने पेटेंट म्हणजे कॉपीराईट, पेटेंट, ट्रेडमार्क हा इनटँजेबल ॲसेटच आहे. तर पेटेंट सुरेशने टेकन ओव्हर केलेले आहे, त्याचा हक्क त्याने स्वतःकडे घेतलेला आहे. सुरेशने असेट टेकन ओव्हर केली. तर पेटेंट 2,000 रुपयाला सुरेशने टेकन ओव्हर केलेली. याचे इफेक्ट आहे का. पहिला इफेक्ट, रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुरेश कॅपिटल 2,000 पेटेंट टेकन, म्हणजे रिलायझेशनच्या क्रेडिटला सुरेश, आणि दुसरा इफेक्ट, सुरेशच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट पेटेंट टेकन 2,000 सुरेशच्या कॉलमला. म्हणजे पार्टनरने असेट टेकन केली तर रिलायझेशनच्या क्रेडिटला आणि पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला या ठिकाणी पोस्टिंग करायचं आहे. बघा असेट टेकन केले, दुसऱ्या मुद्दाम रिलायझेशन अकाउंट खाली पण तयार केलेलं आहे, तिथं बसलं नाही पेजवर म्हणून. बघा रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुरेश कॅपिटल पेटेंट टेकन 2,000 रुपये, म्हणजे पहिला इफेक्ट रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुरेश कॅपिटल, आणि दुसरा इफेक्ट बघा आता पार्टनरच्या डेबिटला टू पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट पेटेंट टेकन सुरेशच्या कॉलमला 2,000, महेशला डॅश. म्हणजे पार्टनरने असेट नेली की त्याचं कॅपिटल कमी होतं, म्हणून सुरेशच्या डेबिटला टू रिलायझेशन अकाउंट कंसात पेटेंट टेकन. अशा प्रकारे असेट टेकन केली की पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला या ठिकाणी पोस्टिंग करायचं आहे. आता ही दुसरी ॲडजस्टमेंट झाली. आता तिसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस ₹1,500 1,500 विच इज बोर्न बाय महेश. आता ही एक नवीन ॲडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 1,500 महेशने पेड केलेला आहे. दरवेळी आपण डिझॉल्युशन एक्सपेंडिचरची ॲडजस्टमेंट पहिल्या 2 प्रॉब्लेमला कशी आलती की डिझॉल्युशन एक्सपेंडिचर पेड केला, आपण त्याचा इफेक्ट कसा करायचो, रिलायझेशनच्या डेबिटला टू कॅश किंवा टू बँक आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन. परंतु इथं काय सांगितलं आहे लक्षात घ्या. डिझॉल्युशनचा खर्च 1,500 रुपये
बोर्न बाय महेश, महेशने पेड केलेला आहे, लक्षात घ्या. आता पार्टनरने खर्च केला, लायबिलिटी पेड केली, संस्था बंद करायला खर्च आला आहे 1,500, ती महेशने स्वतः पेड केलेले आहेत. मग लक्षात घ्या याचा इफेक्ट. पहिल्यांदा खर्च आहे म्हटल्यानंतर रिलायझेशनच्या डेबिट साईडला येणार आहे. टू महेश कॅपिटल 1,500 कंसात डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड, आणि महेशच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट 1,500 रुपये डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. अशा प्रकारे पार्टनरने लॅबिलिटी पेड केली तर पार्टनरच्या क्रेडिटला येतं, लक्षात घ्या. वरती ॲसेट घेतली ती डेबिटला आली ती. आता याचा इफेक्ट आहे का, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, टू महेश कॅपिटल अकाउंट डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 1,500 रुपये, आणि या ठिकाणी महेशच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट महेशच्या कॉलमला 1,500 रुपये, सुरेशला डॅश. म्हणजे महेशने स्वतः 1,500 रुपये डिझॉल्युशन एक्सपेंडिचरचे दिले, म्हणून महेशचं कॅपिटल वाढलं, म्हणून महेशच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट कंसात डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. अशा प्रकारे ही तिसरी ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली. आता चौथी महत्त्वाची ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. चौथी महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे, क्रेडिटर वेअर पेड ऑफ ॲट ए डिस्काउंट ऑफ 10%. क्रेडिटर पेड करा परंतु 10% डिस्काउंट देऊन. अँड अदर लॅबिलिटी वेअर पेड इन फुल, आणि बाकीची लॅबिलिटी पूर्णपणे 100% पेड करा. तर क्रेडिटर पेड करताना ऐका, क्रेडिटर पेड करताना रिलायझेशनच्या क्रेडिटला आपण बाय क्रेडिटर लिहिलं होतं. आता पेड करताना रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट, क्रेडिटर या ठिकाणी 10% रक्कम कमी करून पेड करा, आणि बिल्स पेबलचे सगळे पैसे द्या. अदर लायबिलिटी म्हणजे बिल्स पेबलच आहे. क्रेडिटरला 10% डिस्काउंट देऊन टू बँक पेड करून टाका, आणि या ठिकाणी बिल्स पेबल पूर्ण पेड करा. म्हणजे त्याची इफेक्ट आहे का, रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन अकाउंट. चौथ्या ॲडजस्टमेंट बघा. आता या ठिकाणी रिलायझेशन अकाउंटला दिसेल तुम्हाला क्रेडिटर तुम्ही बघितलं तर 3,000 आहे, त्याच्यावर 10%, एक शेवटचं शून्य झाका म्हणजे 3,000वरचं 10%, 300 रुपये डिस्काउंट देऊन म्हणजे 2,700 रुपये, 2,700 क्रेडिटर पूर्णपणे 10%ने पेड करून वजा करून पेड करा, आणि बिल्स पेबल 1,000 आहे, बिल्स पेबलची पूर्ण रक्कम घ्या 1,000. अशा पद्धतीने बघा या ठिकाणी आपल्याला दिसेल रिलायझेशन खाली अकाउंट तयार केलेले एक टू बँक अकाउंट क्रेडिटर 2,700 रुपये, कारण 3,000तनं या ठिकाणी 300 रुपये डिस्काउंट वजा केला, 2,700 रुपये क्रेडिटरचे आपण पेड करणार आहोत. टू बँक 2,700 रुपये, आणि बिल्स पेबल अदर लायबिलिटी बिल्स पेबल आहे ती 100% पेड करा. मग इथं बिल्स पेबल लिहिलेलं आहे बघा 1,000, असे टोटल बँकेला 2,700 + 1,000 3,700 आपण पेड करून टाकलेले आहेत. तर या पद्धतीने रिलायझेशनच्या डेबिटला बँक क्रेडिटर 2,700, बिल्स पेबल 1,000, टोटल 3,700 आपण पेमेंट केलेलं आहे. तर रिलायझेशनच्या डेबिटला बँक, मग बँकेच्या क्रेडिटला बाय रिलायझेशन 3,700. अशा पद्धतीने बघा बँकेच्या क्रेडिटला सुद्धा आपण बाय रिलायझेशन अकाउंट 3,700, क्रेडिटर बिल्स पेबल पेड 2,700 + 1,000 3,700 पेड केलेले आहे. तर या प्रकारे आपण बँकेच्या क्रेडिटला पण बाय रिलायझेशन अकाउंट क्रेडिटर आणि बिल्स पेबल पेमेंट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे थर्ड पार्टी लायबिलिटी पेड केलेली आहे. आता आपण महत्त्वाचं लक्षात घ्या, या चारही ॲडजस्टमेंट आपण बघितल्या. पहिली बघा परत एकदा सांगतोय, असेट विकल्या रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँकेच्या डेबिटला टू रिलायझेशन. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट बघा, सुरेशने पेटेंट टेकन ओव्हर केलं रिलायझेशनच्या क्रेडिटला बाय सुरेश कॅपिटल, आणि सुरेशच्या डेबिटला
टू रियलायझेशन अकाउंट. त्यानंतर तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट बघा. डिझॉल्युशनचा खर्च महेशने पेड केलेला आहे 1,500 रुपये. मग रियलायझेशनच्या डेबिटला टू महेश कॅपिटल 1,500 आणि महेशच्या क्रेडिटला बाय रियलायझेशन अकाउंट 1,500. आता चौथी बघा. क्रेडिटर पेड करा डिस्काउंट देऊन 10%. तर क्रेडिटर आपण पहिल्यांदा रियलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट क्रेडिटर बिल्स पेबल पेड करा आणि बँकेच्या क्रेडिटला बाय रियलायझेशन अकाउंट क्रेडिटर बिल्स पेबल पेड. अशा प्रकारे आपण ॲसेट विकल्या आणि लॅबिलिटी पेड केलेल्या आहेत. खाली सांगितले आपल्याला रियलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट इथं तयार केलेलं आपण लक्षात घ्या. इथं बँक अकाउंट तयार केलेलं आहे लक्षात घ्या. म्हणजे कॅश नको बँक अकाउंट तयार करा, कारण बँक बॅलन्स असेटला दिलेला आहे म्हणून. कॅश बॅलन्स दिला असता तर कॅश अकाउंट तयार केलं असतं. तर या पद्धतीने हे 3 अकाउंट सर्व ॲडजस्टमेंट आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत, पोस्टिंग केलेले आहेत. आता आपल्याला रियलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. आता डेबिटला बघा रियलायझेशनचे किती वरती बेरीज आलेली 18,000 आणि खाली 1,500. 18,000 1,500 19,500 19 आणि 3,700 23,000 19,500 प्लस 3,700 या ठिकाणी 23,200 डेबिटची टोटल आलेली आहे. रियलायझेशनच्या डेबिटची टोटल 23,200 ते लक्षात घ्या. आता क्रेडिटचे आपण टोटल करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या प्रॉब्लेममध्ये क्रेडिट साईडला बघा लक्षात घ्या. 3,000 1,000 4,200 प्लस 17,000 17 अधिक 4 21,200 क्रेडिटला आली 21,200 वरती आणि प्लस याच्यामध्ये 2,000 21,200 प्लस 2,000 23,200 म्हणजे क्रेडिटची सुद्धा या ठिकाणी टोटल आली 23,200, डेबिटची सुद्धा टोटल आली 23,200. म्हणजे या प्रॉब्लेमला नो प्रॉफिट नो लॉस आहे लक्षात घ्या. इथं प्रॉफिट पण झाला नाही आणि लॉस पण झाला नाही. हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. नो प्रॉफिट लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येतील नो प्रॉफिट ऑर नो लॉस. या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट पण झाला नाही आणि लॉस पण झाला नाही. जर प्रॉफिट झाला असता तर डेबिटला वाटला असता, लॉस झाला असता तर क्रेडिटला वाटला असता आपण रियलायझेशनच्या. पण डेबिटची टोटल आली 23,200, क्रेडिटची टोटल आली 23,200 म्हणजे तुमचं रियलायझेशन अकाउंट टॅली झालेलं आहे, फरक आलेला नाही. हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे लक्षात घ्या. म्हणजे रियलायझेशन अकाउंटला फरक आलेला नाही. 23,200ने डेबिट क्रेडिट टॅली होतं आहे आणि मग खऱ्या अर्थानं नो प्रॉफिट नो लॉस. मग याचा फरक आला नाही. कॅपिटल अकाउंटला काहीच पोस्टिंग म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर होणार नाही. रियलायझेशन अकाउंट इथं टॅली झालेलं आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीने, की काही प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट काही अकाउंटला प्रॉफिट पण होत नाही, लॉस पण होत नाही, ते अकाउंट टॅली होतं. त्यावेळी तुमचं उत्तर बरोबर असतं पण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं आणि प्रॉब्लेम चुकतो. त्यामुळं आजच्या प्रॉब्लेमला लक्षात घ्या. तिसऱ्या प्रॉब्लेमला डिझॉल्युशनच्या नो प्रॉफिट नो लॉस, तरी खाली प्रॉब्लेम टॅली होतं आहे लक्षात घ्या. म्हणजे रियलायझेशनचा फरक आपण पार्टनर कॅपिटलला घ्यायचो पण फरकच आला नाही तर पार्टनर कॅपिटलला घेता येणार नाही. प्रॉफिट पण नाही लॉस पण नाही. त्यामुळं हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. आता पार्टनर कॅपिटल क्लोज करायचं आणि मग त्याचा फरक बँकेला घ्यायचा. बघा महेशच्या क्रेडिटची टोटल, कारण रियलायझेशनचा फरक डेबिट क्रेडिटला कुठंच आला नाही. प्रॉफिट किंवा लॉस दिसतोय का तुम्हाला? दिसत नाही. आता महेशच्या क्रेडिटची टोटल बघा 5,000 1,000 6,000 आणि हे 1,500 7,500. तेच डेबिटला घेतले 7,500, वरती वजा करायला काही नाही, वरती आले 7,500. अशा प्रकारे डेबिटला आला फरक महेशचा 7,500. आता सुरेशच्या क्रेडिटचे बघू 6,000 अधिक 1,000 7,000. तीच डेबिटला घेतली 7,000, वरती 2,000 गेले, फरक आला 5,000.
त्याला नाव द्यायचं आहे टू बँक अकाउंट. म्हणजे सुरेशच्या डेबिटला आले टू बँक अकाउंट 5,000, महेशच्या डेबिटला आलं 7,500. हा फरक आपण बँकेला पाठवलेला आहे. म्हणजे पार्टनरच्या डेबिटला बँक अकाउंट, मग बँकेच्या क्रेडिटला लक्षात घ्या बाय सुरेश कॅपिटल 5,000 बाय महेश कॅपिटल 7,500. म्हणजे पार्टनरच्या डेबिटला बँक, मग बँकेच्या क्रेडिटला बाय सुरेश आणि बाय महेश कॅपिटल. बघा, बाय सुरेश कॅपिटल 5,000 बाय महेश कॅपिटल 7,500. अशा पद्धतीने कॅपिटलचा फरक बँकेकडं पाठवला, परंतु रिलायझेशनचा फरक आलाच नाही. रिलायझेशन टॅली झालं, त्यामुळं तो पार्टनर कॅपिटलला आलेला नाही. परंतु पार्टनर कॅपिटलचा फरक बँकेच्या क्रेडिटला बाय सुरेश 5,000 बाय महेश 7,500. आणि मग बँक अकाउंट टॅली होतं आहे का बघा. बँकेच्या डेबिटला 1,200 आणि 17,000, 1,200 प्लस 17,000 18,200 डेबिटची टोटल येते. क्रेडिटची बघा 2,000 प्लस 3,700 5,700, 5 आणि 5 10,700, 10,700 आणि हे 7,500, 10,700 7,500 18,200, 10,700 7 17,700 आणि प्लस 500 18,200. म्हणजे तुमचं बँक अकाउंट 18,200 टॅली होतं आहे आणि मग 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. अशा प्रकारे या प्रॉब्लेममध्ये आज आपण 18,200 बँक अकाउंट टॅली केलेलं आहे. आता परत एकदा बघा, या ठिकाणी रिलायझेशन अकाउंटवरती 2 अकाउंट मुद्दाम तयार केलेले बसत नाहीत, म्हणून रिलायझेशन अकाउंट तुम्हाला दिसतील. असेट डेबिटला पाठवल्या, लायबिलिटी क्रेडिटला पाठवल्या, असेट विकल्या आपण क्रेडिटला, या ठिकाणी बाय बँक लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं सेम तेच रिलायझेशन अकाउंट खाली तयार केलेलं लक्षात घ्या. रिलायझेशनला परत एक्सपेंडिचर पेड केला, लायबिलिटीज पेड केल्या, पेटेंट सुरेशने टेकन ओव्हर केलं. मग रिलायझेशन अकाउंटला महत्त्वाचं डेबिटची टोटल आली 23,200 आणि क्रेडिटची टोटल आली आपली 23,200. म्हणजे रिलायझेशन अकाउंटला नो प्रॉफिट नो लॉस. म्हणजे इथं प्रॉफिट पण नाही, लॉस पण नाही, लक्षात घ्या. त्यामुळं रिलायझेशन अकाउंट टॅली झालेलं आहे. पहिल्या दुसऱ्या प्रॉब्लेमला प्रॉफिट लॉस काय आहे तो आपण पाठवला पार्टनर कॅपिटलला, परंतु इथं रिलायझेशन अकाउंटला प्रॉफिट पण नाही, लॉस पण नाही. त्यामुळं हे रिलायझेशन अकाउंट तुमचं टॅली झालेलं आहे. आता दुसरं अकाउंट आहे तुमचं पार्टनर कॅपिटल अकाउंट. यामध्ये पार्टनर कॅपिटलचा फरक येतो आहे, तो फरक बँकेला आपण पाठवला सुरेश आणि महेशचा, आणि मग बँकेच्या क्रेडिटला बाय सुरेश महेश, आणि मग तुमचं बँक अकाउंट या ठिकाणी 18,200 टॅली होतं आहे. बघा, 18,200 बँक अकाउंट तुमचं टॅली होत आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम लिहा, रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट तयार करून घ्या. ॲडजस्टमेंट पण लिहा. पहिल्यांदा बॅलन्स शीट व्यवस्थित पोस्टिंग करा, नंतर ॲडजस्टमेंट पोस्टिंग करा. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट करा, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. फक्त सुरेश लोन आपण लायबिलिटीला आलं, डायरेक्ट कॅचच्या क्रेडिटला पैसे दिलेत. तिथं पुस्तकामध्ये लोन अकाउंट तयार केलं आहे, त्याचा बॅलन्स क्रेडिटला ब्रॉट डाऊन केला, परत डेबिटला पैसे दिले टू बँक आणि बँकेच्या क्रेडिटला सुरेश, असा इफेक्ट दाखवलेला आहे. जरी तुम्ही लोन अकाउंट तयार केलं नाही तरी चालेल, डायरेक्ट लोनचे पैसे देऊन टाकायचे, कारण संस्था आपण बंद करत आहोत. त्यामुळं सर्व लायबिलिटी पेड करायच्या, लक्षात घ्या, आणि असेट सगळ्या विकायच्या. हा महत्त्वाचा नियम आहे. त्यामुळं या ठिकाणी बँक अकाउंट पण तुमचं टॅली होत आहे. तर या पद्धतीने पहिल्यांदा बॅलन्स शीट पोस्टिंग करा, ट्रान्सफर करा, नंतर ॲडजस्टमेंट ट्रान्सफर करा, आणि नंतर आजच्या प्रॉब्लेमला रिलायझेशनला नो प्रॉफिट नो लॉस, पार्टनर कॅपिटलचा फरक आला तो बँकेला पाठवला, आणि बँक अकाउंट तुमचं टॅली होते. ठीक आहे, या ठिकाणी आपण हा तिसरा पण महत्त्वाचा प्रॉब्लेम अभ्यासलेला आहे.
आता तुम्ही हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा आणि अकाउंटचं प्रॅक्टिस सारखं करा. सर्व व्हिडिओ व्यवस्थित ऐका. कुणाला काही शंका असतील, डाऊट असतील तर त्यांनी विचारायला हरकत नाही. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. राहिलेला प्रॉब्लेम पुढच्या नेक्स्ट लेक्चरला पुढचे प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. पण तुम्ही हा 6वा टॉपिक व्यवस्थित तयारी करा. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म अगोदरचं पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.